या तालुक्याचे माजी आमदार कैलासवासी तात्या आणि या शहराचे माजी नगराध्यक्ष तात्या साहेब यांची आज 30वी पुण्यतिथी आपण करतोय. आपण इथं जे हजर राहिलोय त्यापैकी तात्यांची कारकीर्द आपण कोणीच पाहिलेलं नाही, कारण की 30 वर्षाची पुण्यतिथी आणि त्याबद्दलची तात्यांची कारकीर्द. पण आपण सर्वजण या परिवारामुळे तात्यांची कारकीर्द आपल्या डोळ्यासमोर येते. तात्यांनी अत्यंत पुढाकार घेऊन या तालुक्याचे शेतकरी, कामगार, जे जे खालचे घटक होते त्या सर्वांसाठी तात्यांनी काम केलं. एवढा मोठा आपला परिवार आणि एवढी मोठी संपत्ती, एवढी मोठी प्रॉपर्टी त्यांनी असं कधी दाखवलं नाही खाजगी, हे आमचं आहे, आमच्यासाठीच राहील फक्त. आज जर त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब केला स्क्वेअर फूट प्रमाणे तर करोडो रुपयाची ती प्रॉपर्टी आज तात्यांनी इथं दान केलेली. आपल्या तालुक्यासाठी त्यांनी फार मोठं योगदान या परिवाराने दिलेलं आहे. आज आपण मार्केट कमिटी पाहतो, गावातल्या सर्व शाळा पाहतो, ही सर्व जमीन तात्यांच्या परिवाराची होती. तर असे हे तात्या हे तालुक्यासाठी एक मार्गदर्शक होते. आपण जरी बघितलेलं नाही, पण आज आपण जे ऐकतो आणि बघतो तात्यांची कारकीर्द, आपल्यामध्ये फक्त एक अशोक अग्रवाल असतील जास्त वयाचे, त्यांनी तात्यांना जवळून पाहिलेलं आहे. त्या मला आता किस्से सांगत होते की पहिले लोक कसे होते बुवा, कसे संबंध ठेवत होते. विरोधक जरी असले तरी त्या विरोधकांना एक मैत्री त्याच्यात फार मोठी होती. थोडंफार आज कुणी विरोधात बोललं तर त्याला आपण विरोधक म्हणून त्याला डावलतो. एक स्वाभिमानाने लढणारा तात्यांच्या परिवारातला माणूस हेमंत भाऊ पुढे आपला स्वाभिमान जागे झाला त्यांचा, आणि काही गोष्टी त्यांनी बोलले की असं आपल्या शहरात झालं पाहिजे, तालुक्यात झालं पाहिजे. हे देखील काही सत्ताधारी लोकांना सहन होत नाही आणि त्यांना डावललं गेलं. मात्र त्यांनी आपला स्वाभिमान गाण ठेवला नाही, आपला स्वाभिमानचा बाणा उभा ठेवला आणि राजू अण्णासारखे सर्व मित्र परिवार घेऊन त्यांनी एक मोठं संघटन इथं उभं केलेलं आहे. आज आम्ही देखील मार्केट कमिटीचे माजी संचालक मी असो, गोपाल वकील असतील, आम्ही देखील जवळून फार राजकारण बघितलंय आणि कामं केलेली. आज सरस गप्पा चालू होत्या की शिरपूरमध्ये एकदम सुटसुकाट आहे बुवा. मार्केटमध्ये अत्यंत मंदी सुरू आहे. मर्चंट बँक बसवली, कारखाना बसवला, सुतगिरणी बसवली, दूध संघ बसवला. या ज्या वास्तू आहेत या वास्तूंमधून आपला ग्रामीण भाग आणि सर्वांकडे पैसा येत होता. आज या सगळ्या वास्तू बंद असल्यामुळे फक्त एक ठराविक 5-10% लोक जर असतील जे आपले स्वतःचे उद्योग करून राहिले, त्यांच्या हातात फक्त पैसा खेळतो. ग्रामीण भागात पैसा नाही. जो आपला वर्ग आहे, मिडल वर्ग शिरपूर शहरात, त्यांच्याजवळ पैसा नाही. एक अत्यंत अशी भयानक परिस्थिती आपल्याला वाटते. जरी आपल्याला विकास 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 वाटतो, रस्ते वाटतात, ते वाटतात, पण खरा विकास माणसाच्या खिशात पैसा जातो त्याला खरा विकास म्हणतात. आता आम्ही परवा अजितदादांची श्रद्धांजलीसाठी हजर होतो आणि बारामतीचा विषय निघाला. तिथं MIDC इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी उभी केलेली. प्रत्येक घरात पवार साहेबांचा आणि अजितदादांचा फोटो लावलेला आहे. प्रत्येक घरात गेले तर 1 माणूस, 2 माणूस, 4 माणसं नोकरीला आहे. असं जेव्हा कायापालट होतो तेव्हा तो नेता खरा म्हटला जातो. मी तिथं आठवण करून गेली, आपला कारखाना भाऊ 15 वर्षापासून बंद आहे आणि अजितदादा आपल्या भागातले कारखाने चालवत होते. बारामतीमध्ये बसवला आपला तो पुष्कळ सारखा कारखाना आहे शहाद्याचा, तो सर्वात जास्त प्रेसिंग करतो, सर्वात जास्त भाव देतो. तो कारखाना चालवला, कन्नड कारखाना चालवला, चोपडाही त्यांनी चालवला. तर आम्ही आता सर्वजण डेप्युटेशन घेऊन अजितदादांना भेटणार होतो. हेमंत भाऊ, राजू अण्णा, आमचे सर्व विषय झालेले होते. आमचे वकील साहेब अशोक शेठ, की अजितदादा एक असा माणूस आहे सहकार क्षेत्रातला, तो काही करू शकतो. असं एक विजनचा माणूस आपल्यातून गेला आणि तात्यांसारखे, असे पवार साहेबांसारखे, अजितदादांसारखे पहिले पुढारी फार जनतेचा विचार करायचे. जनता सुखी तर राजा सुखी, म्हणजे प्रजा सुखी राजा सुखी म्हणायचे. आता आपण बघतो फक्त राजा सुखी आहे आपला, प्रजेला आज ते पाहिजे तसं मिळत नाही. तर आपण सर्वजण हे संघटन जे उभं केलंय, हेमंत भाऊ असतील, आपले जे तरुण तुमची मंडळी आहे सर्व, आम्हालाही थोडासा हेवा वाटतो. एक संघटनातून आपल्याला एक चांगलं निर्माण करायचं आहे. आपल्याला फक्त विरोधाचा विरोध करायचा नाही. आम्ही काय म्हणतो, कारखाना सुरू करायचा आहे ना, चला बसा, आम्ही पण तिथं बसतो. आम्ही काय फक्त विरोधात घेऊन बसलेलो नाहीये, पण सर्वांना घेऊन चाललं पाहिजे तर काहीतरी घडू शकतं. ये नहीं चलेगा, वो नहीं चलेगा, अशामुळे वाद होतो. अगदी नगरपालिका सहज बिनविरोध होणार होती, फक्त एका नावामुळे ती बिनविरोध झाली नाही.
राजूगिरा से नहीं चलेगा. असं नाही चालत. असं कधी सर्वांना सामावून घ्यावं लागतं. सहकार चळवळीमध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, तरच त्या शहराचा आणि तालुक्याचा विकास होऊ शकतो असे मानणारे आम्ही आहोत. तर मित्रांनो, याच्या पुढे आपण सर्वजण संघटित होऊन, विरोधाला विरोध नाही, पण जिथं आपल्याला वाटतं तिथं सामाजिक काम आहे, तिथं अन्याय होतोय खरोखर. आम्ही आता मार्केट कमिटीमध्ये लढलो. सर्व मार्केटच्या ज्या शेतकरी संस्था आहेत त्या कशा बसवल्या जात आहेत बुवा, म्हणून तिथं भ्रष्टाचार काढला. तिथं आज बंद झालं आणि मार्केट कमिटी चांगल्या परिस्थितीत सुरू आहे. मर्चंट बँकेत आम्ही सहज गेलो, तिथं बघितलं तर चेअरमन आणि संचालक मंडळाने काही न विचार करता असं सहज पैसे वाटून गेले. ती गरिबांची बँक होती. सहज एका मिनिटात 25,000 रुपये मिळायचे. सहज एका मिनिटात 5 लाख, 10 लाख, 15 लाख पर्यंत कर्ज मिळायचं. या संस्था आपल्याकडे बंद पडलेल्या आहेत. त्या कशा जिवंत राहतील यासाठी आपण पण लढा उभा केला पाहिजे. आणि हे सहकार प्रकल्प जोपर्यंत उभे राहत नाही तोपर्यंत तालुक्याचा विकास होणार नाही असं आम्हाला मानतो. नुसतं रस्ते आणि पाणी लाईट लावले की विकास समजतात. तो विकास आमचा नाही आहे. आपला नाही, तो त्यांचा खाजगी विकास असेल. तर तात्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण इथं जमलो. आणि हेमंत भाऊंना थोडंसं वाईट वाटत असेल आज की भाजप कार्यालयात हा तात्यांची पुण्यतिथी साजरी केली जात होती. करत असतील ते जे तात्यांना मानणारे आहेत ते. पण आज हेमंत भाऊंनी आपल्याला सगळ्यांना बोलवलं आणि तात्यांची आठवण करून दिली. कारण आमच्याही मनात राहून गेलं असतं की आपण कुठे जाणार तात्यांची पुण्यतिथी साजरी करायला. आपण सर्वजण आलात आणि तात्यांवर प्रेम दाखवलं. असंच प्रेम तात्यांच्या परिवारावर ठेवून आणि हेमंत भाऊंनी सर्वांना संघटित करून या तालुक्याची जडणघडणमध्ये भाग घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद.